नमस्कार सर्वांना, जय शिवराय. या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी 3 दिवसाचा मिळून छोटासा ब्लॉग बनवला आहे. तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून सांगा. आदल्या दिवशी हे बघा, आमच्या इकडं एवढं भरपूर वारं सुटलं होतं. असं वाटत होतं की आत्ता पाऊस येतोय, मग पाऊस येतोय. पाऊस तर काही येणार नव्हता, पण आशा कुठं गेली नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर दाजी गेले होते पाणी चालू करायला. मग मी तेच पाणी भरायला कॉक फिरवायला विहिरीकडं आले होते. तर इथं मला काय दिसलं बाबा, याला काय म्हणतात, विरुळा विरुळा म्हणतात. आणि विहिरीतलं पाणी तर हिरवगार झालंय. हे काढायचं आहे आम्हाला, पण आपल्या ऊसासाठी लागतं ना, म्हणून ठेवलंय. थोडं थोडं वेळेला केळण वनवासाला सीताफळ म्हणतात ना, त्यासाठी ठेवलंय. आणि एवढा मोठा साप बघून पायाखालची जमीन कुणाच्या सरकणार नाही सांगा. माझ्या पण बाबतीत तसंच काहीतरी झालं. सकाळ सकाळी असं विचित्र काहीतरी दिसणं आणि हा विरुळा दिसणं म्हणजे तर लयच डेंजर काम झालं. कसलं हिरवत झार पाणी झालंय. मला तर वाटतंय ती मेलाय का काय साप काय माहिती, पण तो जिवंत आहे. पण वाटतंय तसं, त्यानं काहीतरी गिळलंय, त्याच्या बेंडकुळी गिळले, त्यामुळे तसं वाटतंय. आणि इकडं आंब्याची झाडं वगैरे आणि हे शेवग्याचं झाड, एवढं वारं सुटलं होतं ना आदल्या दिवशी, तर इकडं आंब्यावर निम्मं पडलंय. फुटवा निम्मा इकडं आहे आणि इकडं निम्मं पडलंय चिंचेच्या आणि सीताफळाच्या झाडावर. आता ह्याला काय करता सांगा. मग इकडं गया वगैरे सोडल्या होत्या, पण कुंडीत पाणीच नव्हतं. मग कुंडीतलं पाणी सगळं भरून मी कॉक फिरवायला गेलते. ही कुंडी आहे जनावरांच्या वैरणीची आणि तिकडची कुंडी आहे शेडमधली, ती आपली पाण्याची. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर हे शेड असं दिसायला लागलं, फास्ट चालताना एखाद्या गाडीवर चालल्यासारखंच वाटायला लागलं. पाणी जरा वाया गेलतं, म्हणलं असू द्या. इकडं आपलं पेरूचं झाड लावलंय, त्याच्यात थोडी मडकी ठेवली आहेत. इकडं पण पेरूचं झाड लावलंय. आणि इकडं म्हैस बांधून, दाजीला माहिती नव्हतं की मी असा काहीतरी कारभार करते, कांड करते कांड. हे माझं कांड आहे ना, दाजीने बघितलं तर काय खरं नाही. म्हैस अशी नळाला बांधून गेले होते मी, कारण पाणी वाया जातंय ना, काय करता. मग म्हैस पाणी पिऊन बाजूला सरकली होती. म्हैस मग चांगली बघत होती. मग घराचा दरवाजा उघडा होता, लक्षात आलं कुकूला बोलवा. कुकूला बोलवलं, कुकू होता इथं. बरं भाकरी वाचल्या म्हणलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघते तर काय इकडं असा केस झाडल्यावर केसातनं पाणी कसं पडतं, केवढं थेंब थेंब पडतो, तेवढा थेंब थेंब पाऊस यायला लागलाय. पण कसा का होईना आज पावसाला आगमन झालंय. खूप भारी वाटलं. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टाटा बाय.